प्रश्न हा आहे की शासनाने जे उत्तर दिलंय त्यामध्ये आम्ही त्यांना दोनदा समज दिली, आम्ही त्यांच्याकडनं 55,000 रुपयाचा दंड वसूल करतोय, ते काय आपले जावई लागतं? हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे या कॉन्ट्रॅक्टच्या अग्रीमेंट मध्ये काय लिहिलेलं आहे? मोठा क्लॉज आहे, मी शेवटच्या 2 ओळी वाचून दाखवते. इफ द कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉई is guilty of personal insobriety, the said SBTC may terminate the contract without any notice. अशा वेळेला या कॉन्ट्रॅक्ट मध्ये जर लिहिलेलं आहे की कुठलीही पूर्वसूचना न देता ज्यांनी गैरव्यवहार केलाय, ज्यांनी सरकारी रक्त खाजगी रक्तपेढ्यांना त्या ठिकाणी विकलंय, पैशांचा अपहार केलाय, की यामध्ये डॉक्टर हितेश पगारे आणि समाज वैद्यकीय सामाजिक अधिकारी भिसे यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. पैशांचा अपहार त्यांनी केलाय, सरकारी रक्त त्यांनी चोरलंय, त्याचे सगळे प्रूफ हे मी आपल्याकडे देते. त्यांनी लिहिलंय की कोणाची तक्रार नाहीये. माझ्याकडे पत्र आहे. कल्पना क्षीरसागर यांनी अनेक कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ केल्याची तक्रार दिली होती, पण या अनागोंदीची तक्रार एसबीटीसी कडे केली पण दखल करण्यात आली नाही. हे ते पत्र आहे, आपल्याकडे सबमिट करते.